नमस्कार मंडळी. तर संध्याकाळची दिवाबत्ती झाली आणि मला बनवायची होती पालक भाजी. तर एक छान पालकाची जोडी होती, तर ती स्वच्छ करून धुवून ठेवली होती. थोडीशी चणा डाळ पण भिजत घातली होती आणि भाकरी मी अगोदरच करून घेतल्या होत्या. बाजरीच्या भाकरी केल्या होत्या, कारण पालक भाजी करायची होती ना, तर मग त्याच्यासोबत बाजरीची भाकरी खूप छान लागते. तर अनेक जणांना पालक भाजी बनवता येत नाही किंवा त्यांची पद्धत वेगळी असेल, पण मी आज जी बनवणार आहे ना, ती आमच्या गावाकडे जशी बनवतात ना, त्या पद्धतीची पालक भाजी बनवणार आहे आणि खूप छान होते. भाकरीसोबत खूप टेस्टी लागते. तर काय करायचं, पालक अगोदर चिरून घ्यायचा, थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये तो पालक असा छान परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपली भिजलेली चणा डाळ टाकायची. चणा डाळ 1 तास जरी भिजली तरी चालते किंवा अर्धा तास भिजली तरी चालते. तर छान असं परतून घ्यायचं. अगोदर एक 5 मिनिट त्याला परतून घ्यायचं. त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर परत त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि मग एक 5-7 मिनिट झाकण राहू द्यायचं, कारण मग ती वाफेवर छान अशी भाजी परतते त्याच्यामध्ये. तर भाजी परतते तोपर्यंत आपण इकडं मसाला बनवून घेऊया. तर म्हणजे मसाला म्हणजे त्याचं एक छोटंसं वाटण आहे. मी 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडेसे शेंगदाणे, लसूण आणि जिरे घेतले. तर ते असे मिक्सरमधून ओबडधोबड असे बारीक केले. तोपर्यंत आपला इकडं पालक पण छान असा परतला होता. तर त्याच्यामध्ये मी ते जे आपलं वाटण होतं, शेंगदाणे, मीठ, मिरची, लसूण, जिरे याचं, तर ते टाकलं आणि 2 चमचे आपले बेसन टाकायचं बाइंडिंगसाठी किंवा त्याला घट्टपणा येण्यासाठी. बेसन पीठ टाकायचं 2 चमचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आपल्याला पातळ घट्ट अशी पाहिजे त्या हिशोबाने. तर जास्त पातळही नाही करायची, थोडीशी घट्ट छान लागते ही. तर काहींना पातळ आवडत असेल तर ते टाकू शकतात पाणी, पण मी अशी मीडियमचीच ठेवते, थोडीशी घट्टसर. खूप छान होते. तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी अशी आहे. तर त्याच्यात पाणी टाकलं आणि तोपर्यंत मग त्याच्यावर झाकण ठेवून दिलं आणि इकडं मी एक लसणाची कांडी त्याची साल काढून छान अशी कट करून घेतला होता. त्याला मला पळीची फोडणी द्यायची होती आणि मी अगोदर पण सांगितलं होतं की भाज्यांना पळीची फोडणी खूप छान बसते. तर ती मस्त अशी चरचरीत अशी लसणाची फोडणी द्यायची आणि त्याच्यावर तसंच ते झाकण राहू द्यायचं. पळीही त्याच्यात आतमध्येच राहू द्यायची, जेणेकरून त्याचा जो अरोमा असतो तो भाजीमध्ये मुरतो आणि खूप छान अशी टेस्टी भाजी तयार होते. तर इथं आता माझी भाजी तयार झालेली आहे. बस 1 मिनिट त्याला आता शिजू द्यायचं आणि मग आपली भाजी खाण्यासाठी रेडी. भाजी झाली, भाकरी झाल्या, थोडंसं